मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी झूम येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी झूम येते रेशीम गाठी रेशीम गाठी. काय हा संजीवनी आम्ही थोडा अपसेट काय ग? काही नाही, उन्हाळा वाढलाय ना म्हणूनच. संजीवनी आता तुम्हीच सांगता नेहमी एवढ्याशा गोष्टींचा बाऊ करू नका म्हणून. मग ते ज्ञानामृत कृतीत नको का उतरायला? हो असं पण आहे का? हो. ते सांग ना नीट काय ते. आदित्यचा ऍक्सिडेंट झाल्यापासूनच ना आम्ही खूप अपसेट आहे. हो तुम्हाला माहिती आहे ना, लहानपणापासूनच आम्ही आदित्यच्या बाबतीत फार प्रोटेक्टिव्ह आहे तो. मग ते लहानपणी एकदा श्रीरंगनी आदित्यची खोड काढली होती तर ह्याने जाऊन बदडलं होतं त्याला. बापरे, तसं काय झालंय की काय? नाही नाही हो, अगदी तसंच काही नाही झालेलं. पण तुम्ही मगाशी बाहेर गेला होतात ना, तेव्हा आदित्य आणि मेघना काहीतरी जिन्यापाशी होते. तिथे वाटतं याचा तोल गेला, म्हणजे पडलाच जवळ जवळ. बापरे. हो नाही म्हणजे मेघनाने लगेच आम्हाला हाका मारल्या, आम्ही दोघं धावत गेलो. तिच्या एकटीच्याने काही सावरे ना तो. हे सगळं बघून अमित भयंकर भडकला. त्यालाही वाटेल तसं बोलला आणि मेघनालाही थोडासा ओरडला. नाही पण मुळात ही दोघं त्या जिन्यापाशी तडमळायला गेली कशाला? कशासाठी गेली होती कोण जाणे. पण ना अलीकडे आदित्य खूप आडमुठ्यासारखा वागतोय. हो नाही म्हणजे मान्य आहे, एका खोलीत आहे, कामं सगळी रखडली आहेत म्हणून तो कंटाळलाय, वैतागलाय, सगळं मान्य आहे. पण त्या पोरीवर किती चिडचिड करतो तो. नाही आणि दिसतंय आपल्याला की काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण काहीही आपण करू शकत नाही म्हणून आम्ही अपसेट आहे. नाही साहजिक आहे ग. मी बोलतो अमितशी, तू काळजी करू नकोस. पोळी. तुला माझी मदत नको असेल तर अमित दादांना राहू दे खोलीत. मी हवं तर बाहेर जाते. तसा उद्देश नव्हता दादाचा किंवा माझा. पण तू लवकरात लवकर बरा होणं जास्त महत्वाचं आहे. तू पुन्हा तोल जाऊन पडलास तर. तोल तर ऑलरेडी गेलाय माझा. I'm sorry मेघना. मी असा वागतोय की जी गोष्ट आपण या उंबऱ्याच्या आतच ठेवूया असं मी तुला सांगत होतो. ती गोष्ट माझ्याचमुळे घरातल्यांना जाणवायला लागली. वेड्यासारखा वागतोय मी, है ना? मला सापडलेला शांत समजूतदार आदित्य कुठेतरी हरवलाय असं वाटायला लागलंय मला. म्हणजे मला मदतीचा इतका मोठा हात देऊन माझ्या मनावरचं ओझं हलकं करून मला माझा रस्ता शोधायला मदत करणारा हा मित्र माझ्या या एवढ्याशा मदतीला सुद्धा
दया समजायला लागल्या आता. असं असेल तर मीही म्हणू का आदित्य की मलाही तुझी दया नकोय. नाही नाही, मी दया नाही करत तुझ्यावर. मी तर तुझ्यावर काय आदित्य महाराज, काय म्हणतोय? पाय दुखतोय का रे अजून? बराय ग, पण या बँडेजचा जाम कंटाळा आलाय मला. माही हो रे, पण डॉक्टर काका येतील ना आता, ते बघतील, मग ठरवू काय ते. म्हणजे मी फ्री होईन एकदाचा. खरंय, कामाची सगळी बोंब झालीये ग. ऑफिस जॉईन करायचंय मला, फार झाला आता. फार काही झालेलं नाहीये. हा, आठवडा सुद्धा झाला नाही तुला घरात बसून. फार झालंय म्हणे. हो यार, पण महत्वाच्या दिवसातच घरी बसलोय ना, त्याच्यामुळे जास्त दिवस झाल्यासारखे वाटतंय. ते काय नाही माई, लंगडत तर लंगडत, पण मी जाणार आहे ऑफिसला. हो बाबा, कळलं, जा एकदाच ऑफिसला, मग तर झालं. बरं, मेघना कुठे? आंघोळीला गेली बहुतेक. छान, म्हणजे आजही कॉलेजला दांडी वाटतं. बहुतेक. मी सांगतोय तर माझं ऐकतच नाही. नापास बिपास झालेलं चालणार नाही म्हणावं, हो ना? बरं, आज जेवायला काय हवंय तुला? नाही म्हणजे फरमाईश काय आजची? माई, भरीत कर ना वांग्याचं. अरे, बरेच दिवसात केलं नाही आपण. करशील? करशील का म्हणून काय विचारतोस? करणारच. आणि नानांनाही फार आवडतं, तेही खुश होतील. बरं, नाश्ता इथे पाठवून देते. हा, नाही नाही, अगं मी येतो ना बाहेर. आता तू कशाला येतोयस बाहेर? आई, बरं बरं, ये. हट्टीपणा करू नकोस, फक्त सावकाश ये. कशाचा तरी आधार घेऊन ये. आराम कर तोपर्यंत. विजया, तू नाश्त्याच्या प्लेट्स घे. हा, आणि सगळ्यांना बोलवच नाश्त्याला. हो, तयारच आहे. हो. आणि अमितचं काय आज? काय माहिती, तो सकाळपासून फोनवरच आहे, काही बोलणंच नाही झालं. बरं, आधीला मी नेऊन देऊ ना नाश्ता? नको, तो आज बाहेर येणार आहे म्हणालाय. येऊ दे, कंटाळा येत असेल त्याला हो, तिकडे. चालेल. बरं, तू चहा पण ठेव एकीकडे. हा, आणि अमित काय डबा घेऊन जाणार आहे हो, का? हो, हो. हा, मग तो डबा भर. पहिला डबा भरते मी त्याचा. आलेच. गुड मॉर्निंग. बरं, थोडंसं खाऊन घे, म्हणजे मग औषधं घेता येतील. मी ब्रेकफास्ट साठी बाहेर येतो असं आत्ताच सांगितलं मी माईला. हो का? मला नव्हतं माहिती. आता कळलं ना? बाहेर डायनिंग टेबलवर ठेव प्लेट, मी आलोच. ठीक आहे. अरे आदित्य, सावकाश. तेवढं कळतं मला. आणि प्लीज माझी खातिरदारी करणं बंद करा, त्याची गरज नाहीये. खातिरदारी? तुझ्या पायाला काही झालेलं नाहीये. अति करताय तुम्ही सगळेजण, विशेषतः तू. माझ्यासाठी कॉलेज बुडवायची काय गरज आहे? आहेत ना सगळे माझी काळजी घ्यायला घरी. कितीतरी वेळा सांगितलं तुला, पण नाही. उद्या कमी मार्क्स मिळाले ना तर सगळे म्हणतील की माझ्यामुळे घरी थांबली होतीस. आदित्य, असं ऑलरेडी खूप नुकसान झालंय तुझं माझ्यामुळे. आवडले का? ये रे ये. आता हात द्यायला नका येऊ. येऊ दे मला एकट्याला. अरे बाबा, आमचं बाल चाली चाली करायला लागलं. दात आले ना आमच्या बालाला. भूक लागली असेल, हो ना? आई प्लीज. अर्चू नाहीये तर मला गिऱ्हाईक करू नका तुम्ही. म्हणजे अर्चूला बिचारीला तुम्ही सगळे मिळून गिऱ्हाईक करत असता, हे मान्य करतोयस तू आता? तेवढं मुलांचा काही आवाजच नाही. कुठेच सगळे. कुठेच म्हणजे काय? विजयाच्या नजर काही देत. सध्या जरा परीक्षेचा मोसम आहे ना,
त्यामुळे गपचूप अभ्यासाला बसलेली आहेत. मेघना कुठे? तिने आली नाश्त्याला? हा येईलच. ती बघ आली. बस बस नाश्ता कर. नाही माई, मी कॉलेजला निघाली आहे. अगं जाणार नव्हतीस ना? हो पण जाते. अभ्यासाचं नुकसान होत आहे ना, आणि कमी मार्क मिळाले तर ते काय नाही, तू खाऊन घे जा. चल. तुमचं चालूच आहे ना प्लीज, पळते उशीर होईल. हा माई, आदित्याची औषधं काढून ठेवलेत. अगं मेघना, पोहे केलेत छान, ब्रेकफास्ट कर आणि जा. हा खाऊन गेलं, मी सोडतो तुला. हा नाही दादा, मी केला नाश्ता. आदित्यसाठी रूम मध्ये नेला होता ना, तोच खाल्ला मी. तुमचं चालू आहे. येऊ माई? अच्छा, सांभाळून जा. हा हो हो. घ्या. आता मुलांना हेही सांगा, अभ्यासापुढे तहानभूक विसरतात. तुला वाढूकार हे काय पहिलंच खाल्लं नाहीयेस काय रे? झालं तुझं? हो. नाश्ता केला असं खोटंच सांगून गेली. मी खाल्ला म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचला असं होईल कधी? बहुधा नाहीच. किरण, का आलोय आपण इथे? माझ्या घरी चल म्हणालो तर नको म्हणालास. तू जिथे राहतोस तिकडे जाऊया म्हटलं तरी नको म्हणाला. मग अजून कुठे जायचं? हेच एक आपलं ठिकाण, हक्काचं कॉलेज. माझं हक्काचं असं काहीच नाही राहिलेलं आता. आदू, संपला ना तो विषय आता. बाहेरच्या जगासाठी आतल्या विश्वाचं काय करू? हजारो रंग आहेत रे आठवणींचे मनाच्या कॅनव्हासवर. सगळे जिवंत आहेत आणि किरण, चल आपण निघूया इथून. किरण, ती इथेच कुठेतरी आहे, माझ्या जवळपास आहे. ती माझं मन मला सांगतंय आणि मला परत तिच्या समोर नाही यायचं. प्लीज किरण, चल आपण निघूया. अरे अदू, प्लीज चल तू इथून. चल बाय. हॅलो. हॅलो माई, मेघना बोलते. आदित्य कसा आहे? आदित्यला काय झालंय? आजारी थोडाच येतो. त्याचा मूड कसा विचारायला फोन केलायस का? आय मीन पायावर जोर देऊन चालत बिलत असेल हट्टीपणे म्हणून. अगं आत्ताच तर गेलेस ना कॉलेजला, धीर धर जरा. नाही तसं नाही माई,
अहो ते डॉक्टर पण येणार आहेत ना आज. अगं संध्याकाळी येणार आहे. अरे हो, विसरलेच मी. बरं ठीक आहे माई, ठेवते मी फोन. बर. गेलीये खरं कॉलेजला, पण सगळं लक्ष इकडे घरी आहे. इतकं बेचैन का वाटतंय मला? असं का वाटतंय की कोणीतरी मला हाक मारतंय? लायब्ररीत येणारच ना मेघना? लायब्ररी नको रे, लेक्चरलाच कशी बशी बसले मी. माझं लक्षच लागत नाही आज कशात. नवरा आठवण काढत असेल तुझी. चल बरं ठीक आहे, मी जातो पुढे. माधुरी दिसली तर सांग. ओके ओके, बाय. बाय. अरे वा, वांग्याचं भरीत आहे वाटतं आज. धाकट्या भाऊरांची फरमाईश आहे ना. बारीक लाड चालले. जणू काही तुझे लाड करतच नाही मी. तुझ्या फणसाच्या भाजीसाठी केवढा व्याप करावा लागतो मला, आणि म्हणे लाड नाही. हो, तरी सुद्धा मी असंच म्हणणार की तू माझे लाड करत नाही. काय ना, म्हणजे आदित्यचं ठीक आहे, पण तुला ना तुझ्या लेकीपेक्षा तुझ्या दोन्ही सुनाच जास्त प्रिय आहेत. आहेतच माझ्या लाडक्या सुना, गुणीच आहेत, आणि त्या तुझ्यासारखा खादडबोक्या नाही आहेत. विजया, हसू नकोस ना तू. थांब थांब, मी तर सांगते. अगं माई, तुला माहित नाहीये, तू ना एकदा आमच्या तिघींसोबत बाहेर चल, मग तुला कळेल की या दोघी किती पाणीपुरी हादडतात ते. आणि मग तूच तुझे शब्द ना मागे घेशील. ए अर्चू, बरं झालं ना तू पाणीपुरीची आठवण केलीस. खूप दिवस झालं पाणीपुरीच खाल्लेली नाहीये माई. एक काम करूया का, मुलांना इन्सेंटिव्ह म्हणून आज संध्याकाळी पाणीपुरीचा बेत करूया. अगं बाई, चालेल की. मस्त असा ठेलाच टाकूया. मस्त आयडिया, मस्त. चालेल चालेल, करूया, आणि ना खूप करूया. हो हो. बरं माई, मेघना आहे का जेवायला? येईलच ग. तिचं कुठे लक्ष लागतंय कॉलेजमध्ये. आता तासाभरापूर्वी फोन येऊन गेला आदित्य कसा आहे विचारायला. मग डायरेक्ट आदित्यलाच फोन करायचा ना. अगं त्याची किती चिडचिड चालली माहितीये ना तुला. सारखं आपल्या बिचारीवर डाफरत असतो. पुरुषांचं माहितीये ना, राग कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीचा असतो आणि काढतात सगळा बायकोवर. करेक्ट. म्हणून तिने बिचारीने माईंना फोन करून विचारलं असेल. तरी सगळं न कुरकुर करता करत असते हो. आदित्यची औषधं काढून गेली, खोली स्वच्छ करून ठेवली. बघ जा जरा जाऊन. नाही, आणि तिला जायचं नव्हतंच कॉलेजला, हाच मागे लागलेला, जा कॉलेजला जा कॉलेजला. अगं म्हणून तर गेले ती बिचारी, पण सगळं आवरून गेले हो खोलीतलं. ह्यालाच खरं म्हणतात प्रेम. बरोबर. बरं मा साहेब, माझ्यासाठी काही काम आहे का? आहे ना. ज्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहात ना, तेच काम मी आपल्याला सांगणार आहे. एक्सपर्ट? कुठले? आपले धाकटे भाऊराय आहेत ना, त्यांचा मूड गेलाय. त्यांच्याजवळ जाऊन जरा बसा, त्यांना हसवा आणि त्यांची चिडचिड घालवा. वा वा वा, थँक्यू मा साहेब. शेवटी कितीही झालं तरी तुम्ही माझ्या गुणांची कदर केलीत, हे बघून खूप आनंद वाटला. थँक्यू. नौटंकी. जा. हाय. अर्चू, हे काय आता? हे तुला हसवण्याची नोकरी मिळाली आहे मला 15-20 मिनिटांसाठी, आणि च्या बदल्यात मला वांग्याचं भरीत दिलं जाणार आहे. अरे वा, माईने भरताचं मनावर घेतलेलं दिसते लगेच. भलतेच लाड चालू आहे. म्हणजे काय? एवढंच लागले तुझं एवढं मोठं कौतुक, आणि त्यात भर म्हणजे तुझी बायको. 4 वेळा तिने सकाळपासून फोन केलाय माईला. का? का म्हणजे काय, हेच विचारायला. आदित्य कसा आहे, खाल्लं का, अर्धा ग्लास पाणी प्यायला का पाऊण ग्लास पाणी प्यायला, त्याचा मूड ठीक आहे ना, वगैरे वगैरे वगैरे. माय गॉड. मग मी सुद्धा माईला म्हटलं, मग तिने एवढंच आहे तर डायरेक्ट फोन करायचा ना आदित्यला. तर त्यावर माई आणि विजय मला असं म्हणाल्या की तुला घरात बसायला लागल्यामुळे तुझा स्वभाव ना आता हल्ली चिडचिडा होत चाललाय, तसा डाफरतो अंगावर,
म्हणून ती बिचारी घाबरते आणि तिने माईला फोन केला. काय पण ते कौतुक. बरं झालं का तुझं? हो मला काम आहे. ए मला सुद्धा इथे बसून जायची की हाऊस नाहीये. चल चल पटकन हसून दाखव. चल हास. या कानापासून ते त्या कानापर्यंत. म्हणजे मी माईला सांगायला मोकळी की आदित्य आनंदात आहे, त्याने मला हसून दाखवलं. मला माझं माझं वांग्याचं भरीत द्या, मी चालले आपली वर. हो हो बाई हो. झालं. गुड, व्हेरी गुड वत्सा. राजपुत्रा, असाच आयुष्यात सतत हसत राहा. देव तुझं कल्याण करो. आदित्य, ऑल इज वेल ना? हो. नक्की ना? अगं नक्की. खरंच काही नकोय ना? काय? तू इथून जायला हवीस. पाय हाताला नाही लागलंय, पायाला लागलंय. तर बघतो तुला. हो हो हो. मेघनाने माझ्यासाठी माईला फोन केला. आणि मी करू का तिला फोन? लेक्चर मध्ये असेल ती.